मित्रमैत्रिणींनो, मी रुपाली. स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजेच कॅनडातील म्युझियम. कॅनडामध्ये बरेच काही शिकण्यासारखे आहे. या देशाचा इतिहास आणि संस्कृती खूप मोठी आहे. आपल्याला एखाद्या देशाचा इतिहास आणि संस्कृती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला त्या देशात असलेले वेगवेगळे म्युझियम पाहणे गरजेचे आहे. कॅनडामध्ये प्रत्येक शहरात एक कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजेच म्युझियम. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे फर्गस या टाउनमध्ये असलेले वेलिंग्टन काउंटी म्युझियम. चला तर मग बघूया आपण सर्वजण मिळून. चिकनचा आवाज कसा असतो रियाश? परत काढ. ही भव्य दगडी इमारत जी तुम्हाला दिसत आहे ही 1877 मध्ये हाऊस ऑफ इंडस्ट्री अँड रिफ्युजी म्हणून उभारण्यात आली आणि ही बिल्डिंग गरजू आणि वृद्ध निराधार लोकांना येथे निवारा म्हणून मदत दिला जात असे. आज हीच इमारत इतिहास आणि संस्कृती जपणारे संग्रहालय म्हणून ओळखली जाते आणि या संग्रहालयात वेलिंग्टन काउंटीचा समुद्र इतिहास, जुन्या काळातील जीवनशैली आणि काही दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे आपल्याला या संग्रहालयात पाहायला मिळतात. चला तर मग बघूया आता आपण आतमध्ये जाऊन. हे संग्रहालयाच्या बाहेरील काही गार्डन आहे, बघू शकताय तुम्ही. अतिशय सुंदर असं गार्डन आहे. आपण म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि समोरच एक संपूर्ण परिसराचा नमुना म्हणजेच मॉडेल ठेवलेले आहे. त्याच्या मागे भिंतीवर एक फोटो लावलेला आहे. तिथे लिहिलेले आहे, इफ दिस वॉल कुड स्पीक, म्हणजेच या भिंती बोलू शकल्या असत्या तर, असे लिहिलेले आहे. आणि त्याच्या खाली एक जुन्या काळातील रहिवाशांचा मोठा ऐतिहासिक फोटो आहे. म्हणजेच त्या फोटोवरून त्या काळातील लोकांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या समाजातील विकास याची माहिती मिळते. या ठिकाणी काही हँडमेड अशा सुंदर पेंटिंग्स आहेत आणि त्याचबरोबर काही डेकोरेटिव्ह वस्तू देखील आहेत, जे तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर आहे.
तुम्हाला जो हा पोशाख दिसत आहे तो विल्यम रोज रॉजर्स हे 1840 साली स्कॉटलँड येथून कॅनडामध्ये आले आणि ते व्यवसायाने एक लोहार होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह स्कॉटिश संस्कृती, परंपरा आणि वारसा अनेक पिढ्यांपर्यंत जपला. विल्यम रोज रॉजर्सने लहानपणी परिधान केलेले हे पारंपरिक स्कॉटिश हायलँड पोशाख आहे, जे पुढे त्यांच्या नातेवाईकांनी संग्रहालयात दान केले. या ठिकाणी आपल्याला पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू कशा होत्या आणि ऐतिहासिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर हे आहे लहान मुलांसाठी चिल्ड्रन थिएटर, म्हणजेच लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच अशा वस्तू आहेत जे गीतांश आणि रियांश खेळत होते आणि खूप एन्जॉय देखील केला त्यांनी या ठिकाणी. हाय गीतांश. हाय रियू. गीतू रियू कम हियर. काय करतोय गीतांश? ओके, स्लाइड ठेवली की मग ती दिसते, राईट? ओके, झूम इन झूम आउट करता येतं का? ओके. म्हणजे त्यात आपल्याला बारीक जरी वस्तू असेल तरी ती आपल्याला छान झूम करून दिसते, राईट? हां. फॉर एक्झाम्पल हनी बीच. तुम्हाला हनी बीच स्लाइड दाखवतो. ओके.
तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या पेंटिंग्स आहेत त्या सर्व हँडमेड पेंटिंग्स आहेत. म्हणजेच आजूबाजूच्या एरियातील बऱ्याच लोकांनी पेंटिंग्स या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जी कला येत असेल ती कला तुम्ही प्रदर्शित करू शकतात. मग ती हँडमेड पेंटिंग असेल किंवा आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड काही वस्तू असेल ती तुम्ही या ठिकाणी सेल करू शकतात. त्याचबरोबर जी बेस्ट पेंटिंग असेल तिला या ठिकाणी पारितोषिक देखील मिळत असते. चला तर मग बघूया तुम्हाला कुठली पेंटिंग आवडली नक्की कमेंटमध्ये कळवा. ओके, बर्डचे साऊंड आहेत ना. आणि इगल. ईगल. नेक्स्ट. नेक्स्ट. Next. 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 त्यानंतर पूर्वीच्या काळी
या प्रकारचे थिएटर असायचे ज्या ठिकाणी मूव्ही ही बघितली जायची. I honestly didn't think that they made any tanks either. Well, I Well, did. they made wings for the mosquitoes too. Yeah. That's one thing I didn't realize. I've seen that, I've seen those articles. Work there. Mother was in one of And, them. he gave it to us, and it's a little tiny thing like even one in my skinny days, I don't know. I'm sure I wouldn't have either. Yeah, it's about like this, and Ken's collection. But it was Green pretty Lantern. sad. No, that, Oh, sorry, Green Lantern. Carol Sykes. ओके बाय. चलो रिया. अशा प्रकारे आपले म्युझियम बघून झालेले आहे आणि आता आपण म्युझियमच्या बाहेरील परिसर बघूया. चला बघूया. या गार्डनमध्ये जो पुतळा आहे हा वेलिंग्टनचा पुतळा आहे आणि हा पुतळा पारंपरिक वारसेचे प्रतीक मानले जाते. ज्यांच्या नावावरून या म्युझियमला वेलिंग्टन काउंटी म्युझियम असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारे वेलिंग्टनचं म्युझियम बघून झालेलं आहे. थँक्यू. बाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.